हॅलो हॅलो क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड मॅथ्स जिओमेट्रीचा चॅप्टर नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी. चॅप्टरमध्ये आपल्याला काही प्रॉपर्टी शिकायच्या आहेत. त्या प्रॉपर्टी शिकण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे ट्रायंगलच्या बेसिक कन्सेप्ट. कोणत्या कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता तरी ट्रायंगल असेल, ABC असेल, PQR असेल. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. यू शुड नो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. सपोज हा एक ट्रायंगल आहे, ठीक आहे. नाव देऊया त्याला PQR. PQR हा एक ट्रायंगल आहे. तर या ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे? देन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. PQR मध्ये बेस कोणता? QR. हाईट कोणती? बरीच मुलं सांगतात याची हाईट काय असणार? PQ किंवा PR. हे काय रॉंग आहे. PQR मध्ये QR हा बेस झाला तर एक लक्षात ठेवायचं, हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. हाईट ही नेहमी बेसला परपेंडिक्युलर असते. मग QR हा बेस असेल तर त्याला परपेंडिक्युलर हाईट आपल्याला ड्रॉ करावी लागेल. हे आपलं 9वी मध्ये झालेलं आहे. तर ह्याला नाव देऊयात M. एक लक्षात ठेवायचं, हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. तर PM ही झाली हाईट, हाफ इंटू बेस QR आणि हाईट PM. मग हा झाला या ट्रायंगलचा एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस QR आणि हाईट PM. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता ट्रायंगलचे टाइप्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल. कोणते? ॲक्यूट अँगल, ऑप्टस अँगल आणि राईट अँगल ट्रायंगल. हे लक्षात ठेवायचं. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. टाइप्स ऑफ ट्रायंगल. पहिला आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. सेकंड राईट अँगल ट्रायंगल. हे जे सांगतोय ते तुम्हाला आलं पाहिजे, पण काही जणांना माहिती नसतील म्हणून हे पॉईंट सांगतोय मी. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि थर्ड आहे ऑप्टूस अँगल ट्रायंगल. ऑप्टूस अँगल ट्रायंगल. हे ट्रायंगलचे 3 टाइप्स आहेत. मग ॲक्यूट अँगल कशाला म्हणायचं? ज्या ट्रायंगलचे 3ही अँगल्स लेस दॅन 90 असतात, म्हणजेच ॲक्यूट असतात, त्याला म्हणतो आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल. सपोज ABC हा ट्रायंगल आहे. ABC हा ट्रायंगल आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, कारण ह्या ट्रायंगलचा अँगल A पण 90 पेक्षा कमी आहे, B पण 90 पेक्षा कमी आणि C पण 90 पेक्षा कमी आहे. म्हणून ट्रायंगल ABC हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. माझा एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार आहे? याचा एरिया काय असणार आहे? ABCचा हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण आपल्याला बेस माहिती आहे, याचा बेस झाला BC, पण हाईट कोणती आहे? हाईट नाही आहे, त्यामुळे हाईट आपल्याला याची ड्रॉ करावी लागेल. आपल्याला माहिती आहे हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. मग बेस BC आहे, त्याच्यावरती हाईट मला परपेंडिक्युलर टाकावं लागेल. कुठून? व्हर्टेक्समधून. ही झाली त्याची हाईट. ह्याला नाव देऊया इथे D. मग ह्या ट्रायंगल ABCची AD ही झाली हाईट. ओके.
मग याचा एरिया काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाफ इंटू बेस बी सी इंटू हाईट ए डी. ओके. सेकंड राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल काय असतो, 90 डिग्री असतो. पी क्यू आर या ट्रायंगलमध्ये क्यू हा 90 डिग्री आहे, अँगल क्यू इज 90 डिग्री, म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग याचा एरिया काय असणार आहे, बेस क्यू आर आणि याची हाईट. ह्याला हाईट ड्रॉ करायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी क्यू आर या बेसवरती पी क्यू हा काय आहे, हाईट आहे. क्यू आर या बेसवरती ऑलरेडी पी क्यू परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे राईट अँगल ट्रायंगलमध्ये हाईट ड्रॉ करावी लागत नाही, त्यामुळे ही ऑलरेडी हाईट असतेच त्याच्यामध्ये. त्यामुळे याचा एरिया काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बेस क्यू आर इंटू हाईट पी क्यू. ओके. थर्ड ऑप्टोस अँगल ट्रायंगल. ऑप्टोस अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल काय असतो, ग्रेटर दॅन 90 असतो. याच्यामध्ये ए बी सी तीन अँगल काय आहे, लेस दॅन 90. पी क्यू आर राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल असतो 90 डिग्री आणि ऑप्टोस अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 पेक्षा जास्त असतो. करूया ड्रॉ. सपोज ह्याला नाव देऊयात ए बी सी झालं, पी क्यू आर झालं, याला नाव देऊयात एल एम एन. एल एम एन हा ऑप्टोस अँगल आहे, ऑप्टोस अँगल ट्रायंगल, कारण त्याच्यामध्ये अँगल एम हा ग्रेटर दॅन 90 आहे. अँगल एम एक अँगल काय आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री, बरोबर ना, 90 पेक्षा जास्त आहे, त्यामुळं हा अँगल ऑप्टोस अँगल ट्रायंगल आहे. तर याचा एरिया कसा काढणार, याचा एरिया काढणार हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस सांगितला तुम्हाला तर तुम्ही सांगणार याचा बेस आहे एम एन, बेस एम एन. हाईट कोणती, हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस आणि बेस हा एम एन आहे. आपण ह्याच्या हाईटसाठी काय करतो, बेस थोडासा याचा एक्सटेंड करतो, केला बेस काय केला, थोडासा एक्सटेंड केला आणि आता त्याच्यावरती व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर टाकणार, म्हणजेच त्याची हाईट झाली. ओके. एल एम एन हा ट्रायंगल होता, त्याची हाईट ड्रॉ करण्यासाठी बेस थोडासा एक्सटेंड केला. हिथं नाव देऊयात आपण एल एम एन ओ. ओ एम एवढा एक्सटेंड केला बेस आणि व्हर्टेक्समधून त्याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला, मग एल ओ ही झाली त्या ट्रायंगलची हाईट. मग याचा एरिया काय असणार, याचा एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इज इक्वल टू हाफ इंटू बेस एम एन इंटू हाईट एल ओ, हाईट एल ओ. ठीक आहे. हे तीनही गोष्टी समजल्या असतील, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्टोस अँगल. ॲक्यूट अँगलमध्ये हाईट आपण काय करतो, बेसवरती परपेंडिक्युलर टाकतो. व्हर्टेक्समध्ये राईट अँगल ट्रायंगलमध्ये ऑलरेडी हाईट असतेच कारण इथं 90 डिग्री असतो. आणि ऑप्टोस अँगल ट्रायंगलमध्ये काय करतो आपण, बेस एक्सटेंड करतो आणि त्याच्यावरती व्हर्टेक्समधून हाईट टाकतो. ओके. एरियाज ऑफ ट्रायंगल काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला समजला असेल, मग तो आपण ॲक्यूट अँगलमध्ये पाहिला, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहिला आणि ऑप्टोस अँगल ट्रायंगलमध्ये पाहिला. आता पहा पुढचा पॉईंट आहे आपला, बुक्सप्रमाणे आता जाऊयात. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. व्हॉट इज मीन बाय रेशो. रेशो म्हणजे काय असतो, सपोज दोन मित्र आहेत ए अँड बी. एकाला मार्क्स पडले सपोज 60, एला मार्क्स पडले 60 आणि बीला मार्क्स पडले
सपोज बीला मार्क्स पडले 80, ठीक आहे. तर ह्यांच्या मार्क्सचा रेशो A/B इज इक्वल टू 60/80. 0 0 कट, 2 3 6, 2 4 8. तर रेशो काय आला 3/4. म्हणजेच A/B इज इक्वल टू 3/4. म्हणजे एला जर मार्क 3 असतील तर बीला 4. याचं मिनिंग असं नाही की बाबा एला 3 मार्क्स आहेत बीला 4 मार्क्स आहेत. एला 3 मार्क्स आणि बीला 4 मार्क असं नाही. यांचा हा काय आहे रेशो, ए आणि बीच्या मार्कांचा रेशो 3/4. मग ह्याला जर मार्क 30 असतील तर याला 40. वरती 10 ने मल्टिप्लाय केलं, खाली पण 10 ने मल्टिप्लाय केलं. याला मार्क 60 असतील, याला मार्क्स 80 असतील. याला मार्क 6 असतील तर याला मार्क 8 असणार आहे. याला म्हणतो आपण रेशो. हा झाला ए आणि बीच्या मार्कचा रेशो, ठीक आहे. तर आपल्याला पाहिजे रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो. सपोज बुक्स प्रमाणे काढूया डायग्राम. ABC हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. दुसरा ट्रायंगल आहे PQR. ओके. हा रेशो A/B इज इक्वल टू 3/4. हेच मी असं पण लिहू शकतो. A/B इज इक्वल टू 3:4. हेच असं पण आपण लिहू शकतो, कन्फ्यूज नाही व्हायचं, ठीक आहे. 2 ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR. एक ट्रायंगल आहे ABC, दुसरा ट्रायंगल आहे PQR. तर यांच्या एरियाचा आपल्याला रेशो काढायचा आहे. ABCचा बेस BC हाईट ड्रॉ करावी लागेल. सपोज D ही आहे हाईट. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. PQRचा बेस QR. हाईट आपल्याला ड्रॉ करावी लागेल. हाईटला काय नाव दिलेलं आहे यस. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. उंची ही हाईट म्हणजे उंची. उंची ही नेहमी पायाला लंब असते. तर याचा एरिया काय असणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस BC इंटू हाईट AD. याचा एरिया काय असणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस QR इंटू हाईट PS. ओके. तर यांच्या एरियाचा रेशो, इथे आपण A आणि Bच्या मार्कचा रेशो घेतला, इथे आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो घ्यायचा. मग याचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरियाचा रेशो हा त्यांच्या मार्कचा रेशो इज इक्वल टू याचा एरिया काय असणार हाफ इंटू BC इंटू AD. याचा हाफ इंटू QR इंटू PS. हाफ हाफ कॅन्सल झाले. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके. BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. तर मी इथं असं लिहू शकतो. ABC मध्ये BC काय आहे, ABCचा बेस, AD काय आहे, ABCची हाईट. PQR मध्ये QR काय आहे, PQRचा बेस, PS काय आहे, PQRची हाईट. मग आपण असं लिहू शकतो
the ratio of areas of two triangles is equal to product of ratio of their corresponding base and corresponding height. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. The ratio of the areas of two triangles is equal to product of the ratio of their corresponding base and corresponding height. लिहूयात आपण. The ratio of areas of two similar triangles. Sorry, similar नाही. The ratio of the areas of two triangle is equal to ratio of the areas of two triangles is equal to ratio of product of their corresponding bases and corresponding height. The ratio of the areas of two triangles is equal to ratio of the product of their corresponding bases and corresponding height. म्हणजे सपोज एक एक्झाम्पल पहा, छोटंसं एक्झाम्पल. तुम्हाला दोन ट्रायंगल दिलेत, ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. ओके, समजून घ्यायचं मिनिंग काय आहे. ABCचा बेस BC आहे 6 आणि हाईट D आहे 5. PQRचा बेस QR आहे 3 आणि हाईट PS आहे सपोज 4. आणि विचारलं की ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढा, तर तुम्ही लिहिणार डायरेक्टली एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजेच याचा बेस 6, याची हाईट 5, याचा बेस 3 इंटू याचा हाईट 4. 3 1 चा 3, 3 2 चा 6 म्हणजेच 10/4 म्हणजेच 5/2 असं काहीतरी आन्सर येईल. ठीक आहे. रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. समजलं असेल. पहा पुढची प्रॉपर्टी आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. कंडिशन काय आहे, दोन ट्रायंगल आहे त्यांची हाईट काय इक्वल, तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. दोन ट्रायंगल आहे ज्यांची हाईट इक्वल आहे, तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे. हाईट इक्वल आहे, ABCचा बेस BC, PQRचा बेस QR. ABCची हाईट AD, PQRची हाईट PS. दोन्ही काय आहेत इक्वल आहे. जेवढा AD आहे तेवढाच PS आहे. जेवढा AD 6 असेल तर PS पण 6. मग त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार, हाफ इंटू बेस BC इंटू हाईट AD. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय असणार आहे, हाफ इंटू बेस QR इंटू हाईट PS. ओके, त्यांच्या एरियाचा रेशो देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS. ओके, हाफ हाफ कॅन्सल. तपा जेवढा AD आहे तेवढाच PS. हाईट काय दोन्ही ट्रायंगलची इक्वल, जेवढा AD तेवढाच PS. जेवढा AD तेवढा PS. AD 6 तर PS पण 6 म्हणून ते काय झाले कॅन्सल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल
ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR. आणि ABCचा बेस आहे BC आणि PQRचा बेस आहे QR. आपण इथे असं लिहू शकतो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्या त्रिकोणांची हाईट काय इक्वल आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. करस्पॉन्डिंग म्हणजे समजतं ना, ह्याचा ABCचा बेस BC, तर PQR मध्ये त्याचा करस्पॉन्डिंग बेस कोणता, QR. BCचा करस्पॉन्डिंग बेस QR. ठीक आहे. लिहूया त्याचं स्टेटमेंट. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, the ratio of areas of two triangles with equal height is equal to ratio of their corresponding bases. म्हणजे सपोज एक्झाम्पल पहा, ABC ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल आहे PQR. ठीक आहे. ह्याची हाईट AD, ह्याची हाईट PS, दोन्ही काय आहेत इक्वल, जेवढा AD तेवढाच PS. आणि बेस दिलाय, ह्याचा बेस 10, ह्याचा बेस 8. पण दोन्ही ट्रायंगलची हाईट काय इक्वल, तर ह्यांच्या एरियाचा रेशो असणार एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, काही फॉर्म्युलेची आपल्याला काही गरज नाही, आता डायरेक्ट लिहिणार. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इक्वल आहे, त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, म्हणजेच BC अपॉन QR. BC 10, QR 8, म्हणजेच 5 अपॉन 4. 2 5चा 10, 2 4चा 8. ओके. इथे काय, दोन ट्रायंगलची हाईट इक्वल, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. नेक्स्ट प्रॉपर्टी पहा. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. दोन ट्रायंगल आहे, कंडिशन काय आहे, बेस काय आहे ट्रायंगलचा इक्वल. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. ट्रायंगल आहे, त्यांचा बेस इक्वल आहे, मगाशी हाईट इक्वल होती. पण ट्रायंगल आहे ABC, ज्याचा बेस BC आहे. आता इथे ट्रायंगल दिसतात आपल्याला, नंबर ऑफ ट्रायंगल्स आहेत, पण आपण पाहणार कोणता, ट्रायंगल ABC दिसतोय सर्वांना, ABC. अँड ट्रायंगल PBC. तो बाकीचे पण ट्रायंगल आहेत त्याच्यामध्ये, जसं की APP. ठीक आहे, पण आपण दोन पाहणार, ABC आणि BPC. तर ABCचा बेस कोणता, BC. BPCचा बेस कोणता, BC. दोघांचा बेस काय इक्वल आहे. ABCची हाईट AD, BPCची हाईट PQ. हाईट दोघांची डिफरंट आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार आहे, हाफ इंटू बेस BC इंटू हाईट AD. एरिया ऑफ ट्रायंगल BPC हाफ इंटू बेस BC हाईट PQ. Then area of triangle ABC upon area of triangle BPC is equal to half into BC into AD upon half into BC into
पी क्यू, हाफ हाफ कॅन्सल, बी सी बी सी इक्वल कॅन्सल, देन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी सी इज इक्वल टू ए डी अपॉन पी क्यू. आणि ए डी काय आहे? ए बी सीची हाईट. पी क्यू काय आहे? बी पी सीची हाईट. आपण असं लिहू शकतो इथे, काय लिहू शकतो? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसेस. बेस काय? इक्वल आहे. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसेस इज इक्वल टू ratios of their corresponding height. corresponding height. पहा, मगाशी हाईट इक्वल होती तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस होता. आता बेस इक्वल आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर हाईट. ओके. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पहिल्यांदा आपण पाहिलं दोन ट्रायंगल, त्याच्यामध्ये दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल होती. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू रेशोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. सेकंड आपण पाहिलं दोन ट्रायंगलचा बेस इक्वल होता, मग त्याची प्रॉपर्टी होती द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. थोडे ट्रायंगल आहे पहा, कोणते? ए बी डी. ट्रायंगल ए बी डी, ए बी डी आणि ट्रायंगल ए डी सी. ए बी डी आणि ए डी सी हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी सी. ए बी डी ए डी सी. आणि ए डी ही मीडियन आहे. ए डी इज मीडियन. मीडियन्स म्हणजे माहिती असेल, ए डी मीडियन असेल तर डी मिड पॉईंट झाला. डी मिड पॉईंट म्हणजे जेवढा बी डी तेवढाच डी सी. ए डी मीडियन, देअरफॉर बी डी इज इक्वल टू डी सी. जेवढा बी डी असणार तेवढाच डी सी असणार. मग ए बी डीमध्ये बी डी बेस आहे, ए डी सीमध्ये डी सी बेस आहे. दोन्ही ट्रायंगलचा बेस इक्वल झाला. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. बेस काय झाला? दोन्ही ट्रायंगलचा इक्वल. आता दोन्ही ट्रायंगल ए बी डीची हाईट कोणती असणार? ए बी डी हा ट्रायंगल, त्याची हाईट कोणती असणार? ए पी. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. ए डी सी, आपण हा जर ट्रायंगल पाहिला ना, हा ऑप्टस अँगल आहे. मग ए डी सीची हाईट कोणती असणार? ए पीच. ए बी डीची पण हाईट ए पी आणि ए डी सीची पण हाईट ए पी, म्हणजे हाईट पण काय झाली? इक्वल झाली. मग रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस अँड इक्वल हाईट. बेस पण इक्वल आहे ट्रायंगलचा, म्हणजे मेजरमेंट सेम आहे, आणि हाईट पण कॉमन म्हणजे इक्वल आहे. ओके. मग आता याच्यामध्ये त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असतो पाहूयात. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी काय असणार? हाफ इंटू बेस बी डी इंटू हाईट ए पी. ए बी डीचा बेस बी डी आणि हाईट ए पी. अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. ए डी सी, ए डी सी हा जवळपास ऑप्टस अँगल आहे. आणि स्टार्टिंगला सांगितलं त्याची हा जर बेस असेल तर हाईट काय असणार आहे? आपल्याला बेस थोडासा एक्सटेंड करावा लागणार, तो हा. ठीक आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी काय असणार?
हाफ इंटू बेस DC इंटू हाईट AP. मग दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू ABDचा एरिया हाफ इंटू BD इंटू AP, ADCचा एरिया हाफ इंटू DC इंटू AP. हाफ हाफ कॅन्सल, हाईट इक्वल AP कॅन्सल, पण D हा मिड पॉईंट असल्यामुळे बेस BD जेवढा तेवढाच DC, म्हणजे हा 7 असेल तर हा पण किती असणार आहे 7. हा 7 तर हा पण 7, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस पण काय इक्वल, जेवढा BD तेवढा DC. मग BD आणि DC पण काय झाले कट झाले. मग सगळेच इकडे कट झाले, राहिलं काय एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल, सगळेच कॅन्सल झाले, राहिलं काय 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज इक्वल टू 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ADC. मग the ratio of areas of triangle having equal base and equal heights are equal. Areas of two triangles having equal base and equal heights are equal. जर दोन ट्रायंगल असतील तर त्यांचा बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरिया पण काय असतो इक्वल असतो. किंवा the ratios of areas of two triangles, the ratio of areas of two triangles having equal bases and equal heights are equal. जर दोन ट्रायंगलमध्ये त्या ट्रायंगलचा बेस इक्वल असेल आणि हाईट जर इक्वल असेल तर त्या ट्रायंगलचा एरिया पण काय असतो इक्वल. अशा प्रकारे आपण ह्या मेन 3 प्रॉपर्टी पाहिल्या. फर्स्ट पाहिली रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. दोन ट्रायंगल त्याची हाईट जर इक्वल असेल तर त्याच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. सेकंड पाहिली रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, इक्वल बेस. सेकंड पाहिली इक्वल बेस. दोन ट्रायंगल त्यांचा बेस काय होता इक्वल. बेस इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. आणि तिसरी पाहिली जर दोन ट्रायंगल आहे त्याचा बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो पण म्हणजे एरिया पण काय असतो इक्वल असतो. म्हणजे ह्या ट्रायंगल ABDचा एरिया आला जर 1, ADC म्हणजे 1:1 असणार आहे. ह्याचा एरिया 10 असेल तर याचा पण किती असणार आहे 10. या ट्रायंगलचा 50 तर या ट्रायंगलचा पण 50, म्हणजे त्याचा रेशो असणार आहे 1:1, म्हणजे त्याचा एरिया काय असणार आहे इक्वल. ह्या 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. याच्यावरून आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करणार आहे एक्झरसाइज 1.1. ओके.